राज्यामध्ये सध्या दोन व्यक्तींची जोरदार चर्चा आहे। एक म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तर दुसरे शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। 2 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट अमोल कोल्हेंना टार्गेट करत लोकसभेच्या शिरूर मतदारसंघात आम्ही उमेदवार देणार असून तो निवडून आणणारच असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। आणि हेच आव्हान अमोल कोल्हेंनी देखील स्वीकारलं असून जनताच योग्य त्या उमेदवाराला निवडून देईल असं म्हटलं आहे। त्यामुळे शिरूर लोकसभेच्या मतदारसंघातील नागरिकांना काय वाटतं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। ज्यांचं काम चांगलं असेल त्यांना लोक निवडून देणार ना, ज्यांचं काम आवडत असेल लोकांना त्यांनाच निवडून देणार। मग तो कोणी कुठला उमेदवार दिला तरी लोकांना आवडला तरच त्यांना निवडून देणार ना। त्यांचं काम पटलं, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, पुढचं भविष्यातलं काय आहे, त्यांनाच निवडून देणार ना लोक। असं कोणी कोणाला उमेदवार दिला तरी तसं काही ॲग्री करणार नाहीत लोक। अजित पवारांनी तर चॅलेंज दिले आता चॅलेंज देऊन काय होणार आहे? अमोल कोल्हे पण त्यांच्याकडेच होते ना पहिले, राष्ट्रवादीकडनंच निवडून आलेत ना ते, पण थोडीच वेगळ्या पक्षातनं निवडून आलेत ते। दुसरा उमेदवार जरी दिला तरी तो कसा आहे, काय आहे, कुठला उमेदवार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ना ते। माणसांना ज्याचं काम आवडून त्यांनाच निवडून देणार। अमोल कोल्हे किती वेळेस आलेत या मतदारसंघात? शिरूर लोकसभेचा जो भोसरी मतदारसंघ आहे या ठिकाणी किती वेळेस आलेत? 1 ते 2 वेळा आले असतील, त्याच्यानंतर तर नाही आले। पण त्यांचं दिल्लीमध्ये काम असतं ना, जे काही मागण्या असतील त्यांच्या ते तिकडनं मंजूर करून आणणार ना। ते खासदार तर याच मतदारसंघातलेत ना आहेत, पण आता ते एक असं मतदारसंघ 6 आमदारांचा मिळून एक मतदारसंघ होतो ना, प्रत्येक ठिकाणी रोज रोज तर नाही यायला जमणार। मग ठीक आहे, आता लोक काय करतात आता बघू पुढं चालून। अजून कोण उमेदवार आहे ते आपल्याला माहिती नाही ना अजून। अजित पवारांनी कोणता उमेदवार दिला आपल्याला कुठं माहिती आहे अजून, नक्की कोण आहे काय आहे। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तर अमोल कोल्हे साहेब तरी चांगलेच वाटतात आम्हाला। त्याच्यामुळं काय उमेदवार कोणीही देऊ द्या त्यांनी, पण त्यांच्याशिवाय काय पान हलणार नाही। कारण का त्यांचे कामं वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि त्यांचं कसं आहे बोलणं वगैरे कार्यकर्त्यांसोबत सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थितच आहे त्यांचं। अजितदादांनी तर ठरवले त्यांना पाडायचं। नाही ते तर काय पडू शकत नाही आहे सध्याला, कारण का त्यांनी जे कामं केलेली आहेत ती भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी। आणि जरी तसं वाटत असेल तरी आपले शिरूर लोक मतदारसंघामधून लोक सगळे व्यवस्थितच कामं बघितलेले त्यांनी आणि सगळ्यांना धरून चालून बोलतात ते, अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी। अजित पवारांचं काय मग? अजित पवार आता ते काय आता त्यांचा पक्ष फुटी झालेला असल्यामुळं त्यांना फरक पडलेला आहे ना, मग त्यांच्यामुळं ते बोलता येतं ते की बाबा आम्ही असं करू तसं करू। आता ते त्यांना बोलवत होते ना त्यांच्या पक्षामध्ये, आमच्या गटामध्ये या। आता ते शरद पवार यांच्या गटामध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळं काही आता त्यांचं असं काहीतरी गोष्टी त्यांच्या। अमोल कोल्हेवर दबाव टाकला जातोय अमोल कोल्हेवर? नाही, थोडाफार होतच असेल ना आता, कारण का त्यांनी जर अजितदादांनीच गोष्टी केल्या होत्या ना की बाबा मी तुम्हाला तिकीट देतो असं करतो, त्या गोष्टीमध्ये ते बोलले होते। त्याच्यामुळं आता त्यांचं काहीतरी दबाव असं किंवा नसेल, आता आपल्याला तर काय माहीत नाही एवढा। आता अजित पवार तर काल म्हटले की अमोल कोल्हे 3 वर्षानंतर खासदारकीचा राजीनामा देणार होते, अजित पवारांनीच थांबवलं होतं। नाही, त्यांच्या गोष्टी झाल्या असतील काहीतरी, थोड्याफार अडचणी आल्या असतील पक्षामध्ये काहीतरी, त्याच्यामुळे त्यांनी बोलले असतील। पण आता काय आता झालं असेल त्यांच्या काहीतरी गोष्टींमध्ये मिठवामिठी केली असेल म्हणून त्यांनी राजीनामा थांबवला असेल त्यांनी। किती वेळेस आलेत अमोल कोल्हे इकडं? ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, इकडं येऊन जातात, भेटगाठ करतात इथं पक्षांची, नाही का। आणि प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी असते त्यांची। अजित पवार ज्या पद्धतीनं बोलले अमोल कोल्हेंना की तुमच्या मतदारसंघात आम्ही दुसरा उमेदवार उभा करणार आणि तुम्हाला पाडणार, हे तुम्ही बघितलं असेल, काय वाटतं? कसं आहे की कोल्हे साहेब हे अभ्यासू, जिज्ञासू आणि लोकसभेत त्यांनी आपापले म्हणजे आमच्या मतदारसंघातले म्हणा वेळोवेळी प्रश्न मांडलेले आहेत आणि ते खूपच अभ्यासू आहेत, त्यांच्याबद्दल काहीच हे नाही। आणि दादा तर ग्रेटच आहेत, दादांबद्दल काहीच। आता कसं आहे की लोक
या लोकशाहीमध्ये लोकांचं चालतं. लोक सांगतील, आपण काय बोलणार ना त्यांच्याविषयी. आता तुम्ही म्हणलात अजितदादा ग्रेटच आहेत, पण त्याच दादांनी आता म्हटलंय की अमोल कोल्हेंना पाडायचे. हा, मग लोक बघतील ना सर. आता हा लोकांचा प्रश्न आहे, जेवढ्याचा प्रश्न आहे. ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस समजेल ना सर. कोणाला कौले वाटतं? नाही, कौल असं काय नाही, कारण दोघेही सेम टू सेम आहे, एकच पक्षातले होते. नंतर दादा उपमुख्यमंत्री झाले, ते सत्ताधारी पक्षात गेले, आणि कोल्हे साहेब आहे त्या पक्षातच आहेत. आणि कोल्हे साहेब तर जबरदस्तच आहेत. ते तुमच्या म्हणजे आपल्या मागण्या ते रास्तपणे संसदेत मांडतच असतात. त्यामुळे चॅलेंज नाही, दोघांनाही चॅलेंज नाही. आणि आता हा जो निरुत्तरीय प्रश्न आहे, आता हा प्रश्न लोकच सांगतील ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेस. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे सध्या, बघत असाल टीव्हीवर. बरोबर, चालू आहे. सध्या राज्यात अराजकीय किंवा अनस्टेबल सरकार आहे. अजित पवारांनी आता मागच्या 1-2 महिन्यापूर्वी त्यांची काही विचारधारणा बदललेली आहे. त्याच अजित पवारांनी 2 वर्षापूर्वी जेव्हा अमोल कोल्हे खासदार होते त्यांना कौतुकाची थाप दिली होती, आणि तेच अजित पवार आज म्हणतायत की अमोल कोल्हे मागच्या 4 महिन्यापूर्वी राजीनामा घेऊन आले होते. तर हे अजित पवारांनी पहिले ठरवलं पाहिजे की त्यांचा बेस काय, किंवा समोरचा माणूस काम करतोय, किंवा अमोल कोल्हे आहेत त्यांना म्हणजे संसद रत्न पुरस्कार किंवा चांगलं काम करतात म्हणून खासदारकीचा पुरस्कार भेटला होता, आणि तेच अजित पवार आज त्यांच्या विरोधात बोलत आहेत. तर हे कशामुळे झाले? त्यांनी विचारधारणा बदलली म्हणून, की ते BJPची स्क्रिप्ट वाचतायत म्हणून? मला वाटतं की त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे याच्यावरती. वाटतं का अजित पवार पाडतील अमोल कोल्हेंना नवीन उमेदवार देऊन? म्हणजे आम्हाला तर वाटत नाही. ज्या पद्धतीने अमोल कोल्हेंचं काम आहे त्या पद्धतीने वाटत नाही. कारण आता काय त्रिशंकू झाला आहे. इकडे आढळराव पाटील, अमोल कोल्हे, विलास लांडे पण म्हणतायत. तर वाटत नाही की अमोल कोल्हे पडतील म्हणून. काम बघतात. कोण उमेदवार असेल अमोल कोल्हेंच्या विरोधात? काय अमोल कोल्हेंच्या विरोधात म्हटलं, आता अमोल कोल्हे जर शरद पवार गटाकडून आले आणि इकडे युती असल्यामुळे एक तर आढळराव राहतील, नाही तर एक तर विलास लांडे राहतील युती असल्यामुळे, तर निश्चितच अमोल कोल्हेंना फायदा होईल. त्यांच्या जे भाजपा आणि शिवसेनेचं जे इंटरनल जे राजकारण असेल गाव लेवलचं किंवा स्थानिक लेवलचं, तर त्याचा निश्चितच अमोल कोल्हेंना फायदा होईल. अजित पवारांनी अमोल कोल्हेंवरती जे स्टेटमेंट केलं ते बघितलं का? हा, बघितलं. काय वाटतं? काय वाटतं म्हणजे आता काही प्रसंग ते सत्य पण आहे असं आहे, पण काही प्रमाणात चुकीचं पण आहे असं आहे. म्हणजे वादंग निर्माण होतात लोकांमध्ये, त्यामुळे असं आहे. पाडतील का? वाटत नाही. नाही, अजित पवारांचं काम चांगलं आहे, पण अमोल कोल्हे सध्या आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी, शिरूरमध्ये भोसरी येतो ना, तर भोसरीत काही फिरकत नाही. त्यामुळं अजित पवार बोलले ते एखाद्या वेळेस खरं पण होऊ शकतं. म्हणजे आपल्याच भोसरीमध्ये फिरले नाहीत की इतरही? ते इतरचं माहीत नाही, पण आमच्या भोसरीमध्ये अजित पवारांचाच दबदबा आहे. अमोल कोल्हेंचं एवढं काही नाही आहे. त्यांनी जे चॅलेंज दिलं ते पार पाडणार? कसं काय पार पाडू शकतं? नाही, अजित पवारांनी जे चॅलेंज दिले त्यांना पाडण्याचं ते पार पाडणार? काय पार पाडू शकतं, होऊ शकतं. अजित पवारांचं तेवढं आहे. बरं, मग पण अमोल कोल्हे तर म्हणतात जनता सांगेल की कोण निवडून येणार, कोण सांगणार ना, सांगेल ना, जनता सांगेल ना, जनता सांगेल ना. पवारांचं काम आहे पिंपरी चिंचवडमध्ये, त्यामुळे अमोल कोल्हेंनी जनतेला कधी विचारलंय का जनतेला? आपलं घ्यायचं आणि काहीतरी बोलायचं, त्याला काय मजा नाही ना. कधी आले नाही, फिरकले नाही, काहीच नाही. कसं का लोक त्यांच्याकडे कसे वळणार? दादाचं कसं आहे, कामच तसं आहे. दादाने एकदा हातात घेतलं ना काम, ते करणार. मग ते फाईल असो काय तर माणूस असो, म्हणजे पाडणार हे 100% पाडणारच. लोकांना काय पाहिजे, सर्वसामान्यांना काय पाहिजे, त्यांच्याकडे आलेच काय? आलेच नाही. पिंपरी चिंचवडच्या जनतेला काय पाहिजे? गुंठेवारी अजून तुमचे 7-12 नाव लागले ना, अर्धा गुंठ्याचे आहेत. काय करतात ते? काय करतात? काहीच नाही करत. त्यांचं म्हणणं आहे की
उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांना आज सहानुभूती आहे, त्याचा फायदा मिळू शकतो. तो त्यांचा फायदा वेगळा, जनतेचा फायदा काय आहे? जनतेला काय पाहिजे ते पाहिजे. ह्यांना फक्त राजकारण पाहिजे, ह्याचा फायदा भेटणार, त्याचा फायदा भेटणार, साहेबांची सहानुभूती भेटणार किंवा उद्धव ठाकरेंची सहानुभूती भेटणार, हे असं नाही चालत. लोकांना काय पाहिजे, मला काय पाहिजे, माझी अर्धा गुंठ जागा मी आज विकू शकत नाही, काय करायचं आम्ही, किती वर्ष चालणार हा? त्यासाठी लोकांना काय पाहिजे ते बघा, याची सहानुभूती त्याची सहानुभूती ते नको. दादा करणार ना, करणार नाही करणार, पलटीच करणार नाही. अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत सर्वसामान्य नागरिकांच्या अमोल कोल्हेंनी खासदार म्हणून. आमच्या भागात तर नाही केलं, भोसरी भागात तर फिरकलेच नाही. भोसरी भागात खासदार शोधा खासदार असं होऊ शकते एखाद्या वेळेस. अजित पवारांचं काम आहे. खासदार किती वेळेस आले आपल्या भागामध्ये? दिसलेच नाही. आम्हाला दिसले नाही, आम्ही काय सांगणार. आम्हाला दिसले नाही, भोसरीकरांना दिसले नाही. अजित पवारांचं तर कसं कार्यक्रम असले की येत जात राहतात, तसे खासदार दिसले नाही. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणणार भोसरीकरांच्या? काय म्हणणं, खासदार शोधा. तर या होत्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया. अजित पवारांनी केलेलं स्टेटमेंट आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविषयी झालेली चर्चा, याबद्दलच्या या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही जणांचं असं म्हणणं आहे की अजित पवार हे त्यांचा शब्द खरा ठरवतील, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की दोघं म्हणजे अजित पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे बलाबल सारखं आहे. त्यामुळं येणाऱ्या लोकसभेतच नेमकं काय घडणार किंवा काय होणार किंवा कोण जिंकणार हे समोर येईल. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.